नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या मास्टरमाइंड ट्रिक्समध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आजचा प्रश्न पहा, 28 सेंटीमीटर व्यास असणाऱ्या वर्तुळाचा परिघ किती? तुम्ही वर्तुळावरील कुठलाही प्रश्न विदाउट सूत्राचं कुठलंही सूत्र न वापरता सोडू शकता, कारण फक्त कन्सेप्ट पहा। तर बघा, त्रिज्या, व्यास आणि परिघ हे एकमेकाच्या समान प्रमाणात बदलत असतात आणि क्षेत्रफळ हे वर्तुळाच्या वर्गाच्या पटीत बदलत असतं। म्हणजे ज्यावेळेस यांचं काही पण बदलन त्यावेळेस त्याच्या वर्गाच्या पटीत हे क्षेत्रफळ बदलायचं असतं। एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला कुठलाही प्रश्न या ठिकाणी अडणार नाही। आता बघा, या ठिकाणी आपण दिलेलं आहे, जर त्रिज्या 7 असली, व्यास 14 असतो, परिघ 44 असतो आणि क्षेत्रफळ 154 असतं, याच पटीत तुम्हाला फक्त वाढवत चालायचं आहे। मग आता या ठिकाणी बघा, व्यास किती दिलेला आहे? 28 दिलेला आहे, म्हणजे व्यास इथं 28 आहे, पहिला किती होता आपला? 14 होता। आणि तुम्हाला विचारलंय परिघ किती, म्हणजे 14च्या दुप्पट जर या ठिकाणी व्यास झाला तर परिघ सुद्धा याच्या दुप्पट होणार आहे, म्हणजे 44च्या दुप्पट किती? तर 88 होणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही यातील कुठलाही प्रश्न सोडवू शकता। याच पद्धतीने तुम्ही पुढचा प्रश्न सोडवायचा आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। धन्यवाद।